गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी चालायला गेलो होतो. आता रिटर्नला येताना व्हिडिओ करते, कारण जाताना बोलू शकत नव्हते. दम लागला असता परत येताना, म्हणून. हा वेळमचा रस्ता. आम्ही इथे वेळम बाजारापर्यंत गेलो होतो सकाळी. हे बघा, इथलं आयुष्मान आरोग्य केंद्र. छोटं मोठं काय असेल तर जवळच्या जवळ उपचारासाठी जाऊ शकतो. रस्त्यात आलेली पानं फुलं बघत बघत गेलो, माहिती गोळा करत करत गेलो. लोक कामावर निघाली आहेत, आम्ही पण लवकर जाऊन आमच्या कामावर गेलो. तू का हळू झाली? चिरेची खाण, चिरे चिरे. हां, मरखरंचुंडी. इकडे इकडे व्हाळ आहे, व्हाळ. मी तुम्हाला बोलले होते ते व्हाळात पण नेईनच, पण पाण्याचं खूप छान आहे. हे बघा, इथे उतरताही येईल. छान आहे हा व्हाळ, म्हणजे मस्तच आहे. आपले बाक्कर काका दिसत आहेत, बाहेर पडलेत म्हशींना घेऊन. म्हशी सोडायला चाललेत ते. मी म्हटलं ना, रोज सकाळी आवाज येतो घंट्यांचा. ते आपल्या समोरच्या रानामध्ये म्हशींना सोडतात. त्या वाळाचा ना, इथे बघा किती स्रोत, किती आहे मस्त. ते छान नेचर आहे बघा, ते सुंदर वाटतं. पाण्याचा ओढ किती आहे बघा, आवाज येतोय पाण्याचा. हे सकाळी असं नेचरमध्ये फिरणं, हा सी 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 सुंदर. त्या बघा म्हशी, आणि ती चालली आहे ताई. ताईला लवकर लवकर दरवाजा उघडून देते. 1 किलोमीटर चाललो मी. जरा तिकडेच चालते, आजी आली आहे म्हणून. हा एक इकडे छान लाकडी पूल आहे, तिकडे त्या लोहारांचं वर्कशॉप आहे, त्या वर्कशॉपला जायला. तिकडे कोंबड्या, आणि चालली आहे ताई, आणि चालली आहे मी. सगळं बघत बघत. ह्या बघा म्हशी, हे बघा आली. काय गो, भेटू केलंस की काय? आज तिकडे नाही सोडलं, वरती नाही सोडलं, वर नाही सोडलं म्हटलं. हा, आता परमनंट आपलंच घर आहे. हा हा, नाही नाही नाही, आधी नाही, बघूया का काय देतील, काय मिळेल. काय नाही भेटत. हा, सावकारी नाही आहे, ऑरेंजच कार्ड, पण देत नाही काय तो. मुंबईत कुठे? घाटकोपरला. घाटकोपरला कुठे राहता? असल्फा आहे ना, मेट्रो स्टेशन झालंय ते. असल्फा ना? हा, त्याच्या तिथे जवळच आहे. आमच्या आजी सासरे राहायचे. हा, तिथे आहेत ना ते घाटकोपर, भटवाडी वगैरे इकडे आहे. हा, भटवाडीत आहे भरपूर. भटवाडी जवळ आहे. भटवाडीत आपले मराठी लोक खूप आहेत, पुष्कळ आहेत. मी पूर्वीपासून, जन्मापासून तिकडेच. नाव नाही तुमचं असं? गाव माझं आईकडचं राजापूर आहे. तिकडे जायचो. ह्यांचं मिस्टरांचं इकडे इंदापूर साईडला होतं. ते मला, आपल्याला कोकण आवडलं तर तिकडे कसं आवडणार. हा, म्हणून आले. ती आता बहिणीने ती जागा घेतली ना, तिने. हा, ही मोठी बहीण आहे, तर ते पण आली होती. तर म्हटलं चला, आता आज आहेस तू सोबत तर बाहेरपर्यंत फेरी मारते, नाही तर मी आपली तिथे आतल्या आत मारते. हा हा, शुद्ध. होय होय. समाधान वाटतं. 4 तास झोप लागते, पण समाधान नाही. गाड्या नाही येत ना इथे जास्त, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही होत. हां, ना आता गेलो वेळमपर्यंत, म्हटलं चल थोडी भेंडी घेऊया आणि निघूया. चला. हे भेटले होते
बाकर काका यांच्या मुलाने माझं जे ग्रीन शेड आहे ते त्यांच्या मुलानेच केलं. तुम्ही म्हणाल मी अशी तलवारीसारखी छत्री घेऊन कुठे चालली. मी अशीच घेतली होती छत्री. तुम्हाला ना एक गोष्ट सांगेन. काल आमची ना सोसायटीची मीटिंग होती आणि त्याच्यामध्ये सगळे आले होते. आमचे एक जुने तिथे ओळखीचे होते, म्हणजे त्यांनी पण खूप आधीच प्लॉट घेतला होता, तर ते पण आले होते. असंच त्यांच्याशी बोलता बोलता त्यांना म्हटलं चला घर दाखवते. घरी आले, बसले वगैरे, तर त्यांना मस्करीत त्यांनी काहीतरी हातात आणलं. म्हटलं हे काय घेऊन आलं. ती ना गोष्ट आहे. म्हटलं अच्छा ठीक आहे. सस्पेन्स आहे करत नंतर ते दोघा तिघांच्या घरी जाऊन विचारे म्हणून त्यांच्या घरी जाऊन वगैरे मग माझ्याकडे आले बसले, घरबीर बघितलं सगळं. असं बोलता बोलता बोलले होते. त्यांची मिसेस होती आलेली, नाव विचारायला विसरले. त्यांच्या मुलाने माझे व्हिडिओज, माझं चॅनल सबस्क्राईब करून दिलं त्यांना. तर त्या मला सांगत होत्या की तुम्ही इथले वेळमचे व्हिडिओ करता तर खूप छान वाटतं आणि आपलं गाव किती छान आहे, सुंदर आहे, समृद्ध आहे हे बघायला मिळतं. म्हटलं ठीक आहे. ह्याच्यासाठी माझी हे करत नव्हते, कारण इथून चालताना थोडी धाप लागते. हो थांबते थोडं 2 मिनटं. थोडा चढ आहे. ती गेली लाल परी. ती आहे ताई तिथे उभी. हां एक मिनिट. मग अशी ना ही फुलं मी जाताना पाहिली होती, किती सुंदर आहे. हां टू बी कंटिन्यू. तर बोलते थोडा चढ आहे, बोलते. माझ्या एका व्हिडिओमध्ये साखरकर म्हणून त्यांचं नाव आहे, साखरकर वहिनी म्हणून बोलूया आपण त्यांना. त्यांनी ना मला एक गिफ्ट आणलं. अशी एक रेड कलर छत्री आहे. ती छत्री घेऊन पण मी व्हिडिओ करणार आहे. ती छत्री त्यांनी मला गिफ्ट केली. मी म्हटलं असं का. तर मला म्हणतात त्या दिवशी नाही का तुम्ही मागच्या शेतात गेला होतात आणि मग पाऊस आला, तुम्ही धावत धावत खाली आलात शेडमध्ये. ॲक्च्युली छत्री नेली होती, पण मी शेत दाखवायच्या नादामध्ये वर जाताना छत्री नाही घेतली. त्यांनी मला गिफ्ट म्हणून, माय फर्स्ट सबस्क्रायबर, त्यांनी मला गिफ्ट दिलं. साखरकर वहिनी थँक्यू, साखरकर भाऊजी थँक्यू तुमच्या गिफ्टसाठी. पण तुमचं गिफ्ट मी नक्की वापरेन आणि दाखवेन. ॲक्च्युली आजच मी हिला म्हटलं होतं की तू ही जुनी छत्री घे, मी ती नवीन घेते. तेव्हा राहू दे कालच तर भेटली आहे, काढ आरामात. म्हणलं ठीक आहे. तर त्यांनी मला एक छत्री आणली आहे रेड कलरची, छान आहे, मी सगळ्यांना दाखवेन. तर अशा गमती होतात आणि अशा थोडं मजा मस्ती असतात. हा बघा रस्ता, आम्ही त्या दिवशी पण तुम्हाला दाखवला होता व्हिडिओमध्ये. ही गेली रिक्षा. चढ आहे ना मध्ये, थोडासा चढताना बोलता नाही आहे, त्याच्यासाठी जाताना नाही केला मी. वेळम बाजारापर्यंत गेले. हे बघा भेंडी आणली कासवासाठी. माझा कासव आहे ना भेंडीशिवाय काही खात नाही, तर त्याला कुरकुरीत भेंडी येतात. आता तिथे गेले होते दुकानात, मुकुंद भाऊ असतात, ते म्हणाले
जास्वंदीचं फूल देऊन बघा मॅडम कसं मस्त मस्त खाईल. आज माझ्या झाडाला जास्वंदीचं फूल आहे. तर बघूया तो जास्वंदीचं फूल कसं खातो. एकचे एक प्रयोग. ती बघा चालली आहे कशी. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. रोके हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. इथे ना जर रस्त्यावर गायला पण मज्जा येते, कारण इथे कोणीच ओळखत नाही आणि जास्त कोणी नसतंच रस्त्यावरती. त्यामुळे बोलत 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 जरी गेलं बडबड कोणाला काही फरक नाही पडत. हां, कॅमेऱ्यात दिसलं की कळतं की हे व्यक्ती काहीतरी व्हिडिओ वगैरे बनवते. त्यामुळे ते काही कोणाला फारसा फरक नाही पडत. हेच मुंबईत असं तर काय बनवते, काय करते, व्हिडिओ बनवते. व्हिडिओ सोडून गप्पा मारल्या गेल्या असत्या. त्याकरता हा व्हिडिओचा जो चॅनल आहे तो इथूनच चालू केला. गेल्या वादळात इथे झाड पडले, तिथे पृथ्वी मार्केटिंगचा बोर्ड पडलाय. आता बघूया, आता थोडा थोडा पाऊस कमी होत आलाय. आम्ही आता पोचलो आमच्या घरी. आमचं घर आलं. सगळे असे झूम 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 निघतात बायकर्स असल्यासारखे. झपाटत बघा, झपाट. तर आता आम्ही निघालो आमच्या घरी. ती चालली ताई, ताई पुढे, मागे मी. ती तिची छत्री हलवत हलवत. तिला म्हटलं मी छत्री देते तुला, नवीन छत्री देते. छत्री नको तिला, छोटीच छत्री. तिची छत्री मोठी उघडते. ओके देन बाय बाय. आम्ही आता पोचलो घरी. आता पटापट आवरतो, चहा घेतो. चहा घेऊनच गेलो होतो थोडासा. आता जरा चहाबरोबर काहीतरी खातो आणि बाकीचं सगळं आवरतो, भाजी वगैरे. ते बघा तिथे एक जास्वंदीचं फूल आहे झाडाला, जे की मी कासवाला देणार. ओके देन बाय बाय. अर्ध्या वाटेनं 500 मीटरपासून चालत चालत येऊन बोलले दमत दमत, तर माफ करा, सॉरी. पुढच्या व्हिडिओत भेटूया. बाय बाय.